आणि आता प्राईम टाइमची सुरुवात करणार आहोत एका अतिशय मोठ्या बातमीने। उत्तर काशीतील रेस्क्यू ऑपरेशन हे पूर्ण झालेलं आहे। बोगद्यामध्ये अडकलेल्या तब्बल 41 मजुरांची सुटका करण्यात आलेली आहे। 17 दिवसांपासून बोगद्यामध्ये हे मजूर अडकले होते आणि या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी ही मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे। उत्तर काशीतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण झालंय। बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि गेल्या 17 दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते। तर रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जिओ उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या 5 किलोमीटरच्या बांधकामातील बोगद्याचा काही भाग हा 12 नोव्हेंबरला कोसळला होता। तर बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले होते आणि बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या 2 किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते आणि या सर्व कामगारांना तब्बल 17 दिवसांनी बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलेलं आहे। एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांच्या कामगिरीचं सध्या देशभरातून कौतुक होतंय। अभी 8 मजदूर निकल चुके हैं और लगातार काम चल रहा है बाहर निकालने का। और 4-4 करके मजदूर एक साथ आ रहे हैं। अच्छा, किसी की तबीयत ज्यादा कुछ गंभीर नहीं, है? सब फिट हैं। अच्छा, ये भगवान की कृपा से, बाबा भौगनाथ की कृपा से सब स्वस्थ हैं और बढ़िया तरह इनका स्वास्थ्य परीक्षण हो रहा है और एक एक करके इनको रवाना किया जाएगा हॉस्पिटल के लिए। सर, आगे कहाँ ले जाया जाएगा और क्या प्रक्रिया होगी? अभी आगे की प्रक्रिया बता देंगे। अभी माननीय मुख्यमंत्री भी यहाँ पर हैं, वो अभी बताएं, विस्तार से बताएंगे। सारे निकल जाएंगे। हाँ, आधे घंटे के अंदर। पहला बंदा आया बाहर। पहले बंदे आ गए हैं। उनकी तबीयत कैसी है? बिल्कुल ठीक है। बिल्कुल ठीक है। तो कहाँ से हैं वो मजदूर, क्या आप उनको जानते हैं? नहीं जानता मेरे को। अच्छा, मेरे को नहीं तो जानता। क्या डॉक्टर्स वगैरह अब उनके- सारा है, सारा सब है। अंदर जो है चेकअप हुआ उनका पूरा ना, ब्लड शुगर बीपी वगैरह। उसके बाद उनको जो है एम्बुलेंस में रखा जाएगा और हम लोगों की एम्बुलेंस में ड्यूटी है, तो एम्बुलेंस में जो है ड्रिप लगा के हम इनको चिन्यालीसोड़ अस्पताल में ले जाएंगे। सब सेफली एक एक करके बाहर आ रहे हैं। कोई दिक्कत नहीं है, बिल्कुल इजीली। अब कोई भी प्रॉब्लम नहीं है, फर्स्ट क्लास है, बिल्कुल मस्त है, हम तुम जैसे ही है, कोई टेंशन नहीं है। तो क्या डॉक्टर्स उनका मेडिकल चेकअप कर रहे हैं? पूरा सेटअप सेट है, बेडिंग भी लग कर दिया, वहाँ पे डॉक्टर्स भी है, सभी चीज़ फैसिलिटी फुल है, नो प्रॉब्लम। तो आपके हिसाब से कितना लगभग एक वर्कर को निकालने में समय लग रहा है? सर मोस्टली 15 मिनट, मतलब 60 मीटर का डिस्टेंस है सर, उसे आने में कितना टाइम लग सकता है, इतना है बस, ज़्यादा वो नहीं है। बिल्कुल लड्डू बांट के आज स्वागत हो रहा है। दिवाली मनाई जा रही है। हमारे 41 मजदूर भाई जो हैं आज सकुशल बाहर आए हैं बाबा भौगनाथ की कृपा से, और आज हम पुनः दिवाली मना रहे हैं उनकी खुशी में, जो है उनके बाहर आने की खुशी में। स्थानीय लोग हैं? स्थानीय लोग हैं, मैं बड़कोट से हूँ, नगर पालिका बड़कोट से, और हम लोग जो है आज पुनः उनकी खुशी में जो आज दिवाली मना रहे हैं। दिवाली वाले दिन से वो अंदर है, अब दिवाली भी मनेगी, छठ भी मनेगी? बिल्कुल सब कुछ अब एक साथ मनेगा। बिल्कुल जो है सारा बिल्कुल पूरा मजा आ गया। 41 लोग हमारे सकुशल बाहर आ गए, इससे बड़ी जो है कोई खुशी नहीं है। अच्छा, स्वागत की क्या कुछ तैयारियां आप लोगों ने करी हैं? खासकर जो आप लोग हैं। स्वागत की पूरी तैयारियां हैं, पटाखे फोड़े जाएंगे, मिठाइयाँ आपके सामने बंट रही है। अभी जो है हर जगह पटाखे फोड़े जाएंगे। ये बहुत गहरा संकट था, पहली बार इस प्रकार का अनुभव आया। इन लोगों की जान बची, उन लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं, शुभेच्छाएं देता हूं। और इसमें जान बचाने में जिन जिन भारत सरकार की एजेंसियों ने और राज्य सरकार की एजेंसियों ने और सभी हमारे इंजीनियर्स थे, रात दिन अपने जोखिम लेकर जो काम किया है, उन सबको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनके आभार व्यक्त करता हूं। ये घटना ने भी हमको सीखने के लिए बहुत कुछ मिला है। अब हम लोग इसके बारे में टनल का सेफ्टी ऑडिट भी करने वाले हैं और टेक्नोलॉजी के साथ कैसे हम लोग ज्यादा से अच्छी टेक्नोलॉजी का उपयोग कर सके, ये भी कोशिश करेंगे। तर आपण पाहतोय उत्तर काशीतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण झालेलं आहे। बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। गेल्या 17 दिवसांपासून खरं तर हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते आणि रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जिओ उत्तराखंड मध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या 5 किलोमीटरच्या बांधकामामधील बोगद्याचा काही भाग हा 12 नोव्हेंबरला कोसळला होता आणि बोगद्याच्या या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले होते आणि बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या 2 किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते आणि सर्व कामगारांना खरं तर तब्बल 17 दिवसांनी बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलेलं आहे। मजदूर लगातार फंसे हुए थे।
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर ट्विट केलेलं आहे. उत्तर काशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचाव कार्याचं यश सर्वांनाच भावुक करतंय. बोगद्यामध्ये अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचं धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतंय. तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य लाभो. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत, ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचं आणि धैर्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांना मी सलाम करतो. त्यांच्या शौर्यानं आणि जिद्दीनं आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिलेली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकानं माणुसकी आणि टीमवर्कचं एक अद्भुत उदाहरण खरं तर ठेवलेलं आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेलं आहे. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. उद्धव ठाकरेंनी अवकाळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या ठाकरे शैलीतील टीकेवरून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि त्या वक्तव्यावरून खरं तर उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना करतंय असं कळतंय. पाहूयात. देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना महाराष्ट्रातल्या राजकारणात नवं वादळ घोंगावू लागलंय. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तिखट शब्दात टीका केली आहे. माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसांनी सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाहीये. मग ते कोणी असो, त्यांनी राज्याचा मी अमुक अमुक आहे हे बोलण्याचा त्याला अधिकार नाहीये. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनं ठाकरे आणि शिंदेंमध्ये राजकीय संघर्षाला नवं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंविषयी वापरलेल्या एका शब्दावर सत्ताधारी शिवसेनेनं तीव्र आक्षेप नोंदवलाय. त्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी सत्ताधारी शिवसेना विचार करते. माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे साहेबांनी त्यांच्याबद्दल असा एखादा शब्द वापरला होता, तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती, राज्य सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्र्यांची होती, तशाच बाबतीतली ही सिच्युएशन आता निर्माण झालेली आहे. कायदे तज्ज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीतची मी चर्चा करून त्या बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. शंभूराजे देसाई काय त्या खात्याचे मंत्री आहे का राज्याचे मुख्यमंत्री आहे? आणि मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब काय चुकीचं बोलले? उद्धवजी ठाकरे साहेब खरंच बोलले. कारण उद्धवजी ठाकरे साहेब खरं बोललेले आहे. त्यामुळे त्यांना काय कारवाई करायच्या, तुमच्यात किती दम आहे, कोणत्या तुमच्यात किती ताकद आहे दाखवून द्या. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून मविया सरकारनं नारायण राणेंना अटक केली. त्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ झाला. आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यानं ठाकरेंची कोंडी करण्याची संधी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंनी शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची वेळीच दखल घेऊन अवकाळी पाऊस पडलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सरकारचे मंत्री आणि खासदार यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ज्यांनी कायम घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवलं त्यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय. तर राज्य सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नक्की दिलासा देईल आणि कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांनी तेलंगणा येथील प्रचार सभेनंतर बोलताना स्पष्ट केलं. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी संपलेली आहे आणि यात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी करण्यात आली आहे. यावेळी पक्षांतर शब्दावरून सुनील प्रभू यांना शिंदेंच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्यात. दरम्यान या सुनावणीला भरत गोगावले देखील उपस्थित होते. ठरावाची प्रत बनावट तयार करण्यात आली आणि बोगस अपात्रता याचिका टाकण्यासाठी त्याचा वापर केला गेला
असं वकील जेठमलानी यांनी म्हटलंय। त्याचबरोबर दिलीप लांडे यांची सही बनावट करण्यात आली। जूनला वर्षावर बैठकीत दिलीप लांडे हे उपस्थित होते, पण त्यांनी अनुमोदन दिलं नाही। यांची सही ही बनावट आहे। जेठमलानी 22 जूनला बैठकीत उपस्थित असलेले दिलीप लांडे यांची स्वाक्षरी देखील हजेरी पटावरील स्वाक्षरीपेक्षा वेगळी आहे। तर शिंदेंच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला की पक्षांतर होतंय आणि पार्टीला अस्थिर केलं जातंय असं आपल्याला दिसत होतं। हे कशाच्या आधारावर आपण म्हणत होतात? त्यावर सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे की सुरुवातीला बातम्या येत होत्या, मिसिंग आमदार हॉटेलमध्ये बसून आमच्या पाठीमागे राष्ट्रीय शक्ती आहे, आपण योग्य तो निर्णय घेऊ असं बोलत होते। याचा अर्थच पक्षांतर करण्याची त्यांची मानसिकता होती। त्यावर शिंदेंच्या वकिलांनी म्हटलंय, आपण मीडिया रिपोर्टच्या आधारे नोटीस दिली होती का? तर सुनील प्रभूंनी म्हटलंय हे खोटं आहे। उपरोक्त ठरावाची प्रत बनावट तयार करण्यात आली। बोगस अपात्रता याचिका टाकण्यासाठी त्याचा वापर केला गेला का असा सवाल सुनील प्रभूंना विचारण्यात आला आणि त्यावर देखील हे खोटं असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलं। त्यानंतर दिलीप लांडे यांची बनावट सही करण्यात आली का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर देखील सुनील प्रभूंनी हे खोटं असल्याचं म्हटलंय। दरम्यान 22 जूनला वर्षा बंगल्यावरील बैठकीत दिलीप लांडे हे उपस्थित होते, पण त्यांनी अनुमोदन दिलं नाही। त्यांची सही बनावट आहे असं शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। पूर्वतयारी म्हणजे आता आम्ही पाहिलं की सुरेश प्रभूची उलट तपासणी काय चालू होती, त्यांची सुनील प्रभूची तर त्यामुळे नंतर आम्हाला बोलवलं जाईल, त्यासाठी आम्ही थोडं पाहणी करायला आलो, ऐकायला आलो की नेमकं कशा प्रकारे कामकाज चालतंय। आता ते विरोधक आहेत ते त्यांच्या परीने सांगतील, आमचे जे वकील आहेत ते आमची बाजू मांडतील आणि त्याच्यावरून नंतर मग अध्यक्ष निर्णय करतील जे काय ते आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेलं आहे आणि शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र तेलंगणात भाजपच्या प्रचारासाठी गेले। त्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर चौफेर टीका केली आहे आणि त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमध्ये वाद पेटलेला आहे। यहाँ पर मैं मोदी जी का, आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी का संदेश लेकर आया हूँ। या तेलंगाना में विकास की गंगा लानी है। स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाहीयेत। एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे काहीच कल्पना नाहीये। कारण मधल्या काळामध्ये सुद्धा दुसरे हाफ होते ते छत्तीसगडला का मध्य प्रदेशला प्रचाराला गेले होते, आज कुठे गेले ते कल्पना नाही। दुसरे ज्यांच्यामध्ये डेंग्यू झाला होता ते कुठे त्याची माहिती नाहीये। त्यांच्या काळात सुद्धा संकट आली, त्यांच्या काळात सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, 2 हेक्टरचं क्षेत्र मर्यादा 3 हेक्टर करायचा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का घेतला नाही, याचं जर उत्तर द्या ना मला आधी। जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, पिकांचं नुकसान झालं, त्यावेळी किती दिवसानंतर तुम्ही गेला तिथं पाहणी करायला? मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवाटोलवीचे राजकारण सुरू आहे। फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता न आल्याची टीका सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून केली जाते। तर एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा वाद रंगला असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असता, कारण पहिल्यांदा 50 वर्षामध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला तो तुम्ही घेतला होता, सगळ्यांना माहिती। पण ते कोर्टात टिकला नाही, कारण आमचं सरकार टिकलं नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान साधलंय। एकीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुया उंचावल्यात। या जुन्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। पृथ्वीराज बाबांसारख्या एका ज्येष्ठ आणि समंजस नेत्यांकडनं ही आमची अपेक्षा नव्हती। खरं तर चव्हाणांच्या या टीकेला 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची पार्श्वभूमी आहे। त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती। पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते।
तर अजित पवार उपमुख्यमंत्री. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मात्र त्यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता आणि तोच संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावलाय. तर अजित पवार गटानं पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार पलटवार केलाय. पृथ्वीराज चव्हाण ना काही सुपारी देऊनच दिल्लीवरनं पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काम करायचं. त्याच्यामुळे निवडणूक पूर्व युती त्यावेळेला होऊ शकली नाही. मराठा आरक्षणावरून कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं त्यामध्ये आणखी भर पडली आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी फारसं काही सख्य नव्हतं हे जगजाहीर आहे. पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस हायकमांडनं दिल्लीतून पाठवलं होतं. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी फिकीर नव्हती. ते कोणताही निर्णय घाई गडबडीत घेत नव्हते. पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यशैलीवर शरद पवारांनी नाराजी बोलून दाखवली होती. फाईलवर सही करताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय का अशी बोचरी टीका पवारांनी केली. त्यावरून तत्कालीन सरकारमध्ये बराच वादंग रंगला. मात्र सरकार पडल्याची सल पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात आजही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. एकतीस तारीख असो, 1 तारीख असो, 5 तारीख असो, 6 तारीख असो, जेव्हा सरकार कोसळायचं असेल ते जर कोसळायचं असेल तर केवळ विधानसभेच्या सभागृहातल्या बहुमताच्या आधारावर नसलं तरच कोसळू शकेल. हे सरकार पडणार नाही हे तुम्ही कोण सांगणार? हे तुमचं काम आहे का? सरकार पाडण्यासाठी आकडा पाहिजे. हा आकडा तुम्ही नका लावू. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजरं बनून त्या खुर्चीवर बसलेली आहेत तोपर्यंत सरकार कसं पण. बाळासाहेबांचे विचार असं सारखं सांगत असता मग सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन देखील मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात सरकार कारवाई का करत नाही असा खडा सवाल विचारताना सरकारचा काही धाक वगैरे उरला आहे की नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य शासनावर टीका केलेली आहे. काय आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे मराठीबद्दल आणि हिंदुत्वाबद्दल. बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचारांनी घेतले? कोर्टाने सांगून पण यांना मराठी पाट्या करता येत नाहीत सरकारला. ज्या वेळेला मी मशिदींवरचे भोंगे म्हटलं काढायला सांगितले होते त्यावेळेला तेही काढता नाही आले या लोकांना. हे नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग अंमलात आणा ना. ज्या वेळेला आम्ही मराठी पाट्यांच्या ज्या वेळेला केल्या होत्या सरसकट सगळ्यांना लागलं होतं ना. शासनाचा काही धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही? कोर्टाची भीती वाटते की नाही? आणि उद्या जर समजा कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही, कुठे आपण अराजकाकडे जाऊ? पाऊस आणि शरद पवारांच्या सभेचा योगायोग हे जणू काही समीकरणच झालेलं आहे. मात्र पावसातली सभा शरद पवारांच्या पक्षासाठी तोट्याची ठरली आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे आणि त्यावरून शरद पवार गटानं देखील पलटवार केलाय. पाहुयात राजकीय पावसाचा हा रिपोर्ट. नवी मुंबईत सोमवारी झालेल्या शरद पवारांच्या सभेत पावसानं हजेरी लावली. यावेळीही शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली. आपण असेच या ठिकाणी होते संख्येनं आलं. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी पावसात घेतलेल्या सभेची आठवण ताजी झाली. शब्दाचा फटका. शरद पवारांच्या त्या सभेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 80 पेक्षा जास्त जागा मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. त्याच वेळी झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजे भोसलेंचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. हे सगळं शरद पवारांच्या पावसातल्या सभेमुळे शक्य झाल्याची राजकीय चर्चा तेव्हा प्रचंड गाजली. पण याच पावसातल्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाल्याचा दावा आशिष शेलार यांनी केलाय. पावसात सभा घेतल्यानंतर पुढच्या 1.5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. आता पावसात सभा केल्यानंतर उरलेल्या 1.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी लोणच्यावडं तरी राहील का, हा त्यांनी त्यांच्या प्रश्नाला मनाला उत्तर द्यावं. पावसातली सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले 2 तुकडे याची सांगड आशिष शेलारांनी घातली. त्यामुळे शरद पवार गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आला. भाजपनं पावसाची चांगलीच धास्ती घेतल्याची जिवारी लागणारी टीका शरद पवार गटानं केली. अहो, तुमच्यासारखी मंडळी दुसऱ्याचं पक्ष फोडण्यामध्ये माहीर आहेत, पण पवारसाहेबांनी पावसामध्ये केलेल्या सभेमुळे तुमच्या हातातोंडातला घास निघून गेला. हे शल्य तुमच्या मनामध्ये सातत्याने आहे. किती दिवस तुम्ही हे शल्य मनामध्ये ठेवणार आहात? एकदा ते काढून टाका. एकंदरीतच पावसात सभा झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा होते. पावसातली सभा मतांच्या पिकासाठी फायद्याचीही ठरते. पण आशिष शेलार यांनी पाऊस आणि पक्षफुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे पुढच्या काळात पावसात सभा घेताना शरद पवार गटाला थंडी वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच प्राईम टाईम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.